सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसून संपूर्ण देहाकडे लक्ष. पावलापासून मस्तिष्कापर्यंत देहधारण. आपलं संपूर्ण शरीर, या शरीरातला प्रत्येक अवयव आपण तपासून पाहतोय. स्थिर सुखमासन. शारीरिक स्थिरता. हळूहळू लक्ष आपल्या मनाकडे घेऊन जाऊया. श्वासाची जाणीव, ब्रीदिंग अवेअरनेस. सहज सुरू असणारा श्वास. श्वास घेताना पोट हळूहळू बाहेर येतंय आणि श्वास सोडताना ते नियंत्रित आतल्या दिशेला जातंय. ही जी सहज हालचाल होतीये, त्या हालचालीकडे आपली जाणीव आहे. इनर अवेअरनेस, आंतरिक सजगता. शरीर आणि मनाने स्थिर होण्याकरिता करणार आहोत एक मध्यम पट्टीतला ओंकार. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करायची. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाच्या ठिकाणी असेल. स्टार्ट द ऍक्शन. सावकाश हृदय थांबूया. आपला मोकळा होत चाललेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. काही सेकंदासाठी येणारी श्वासविरहित अवस्था याचा अनुभव घेऊया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मकार लांबलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. आणि आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊ. एक सहज श्वास भरून घेऊया. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित.
ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपल्या क्षमतेने कमरेतनं पुढे सुकून ओमच्या पुढे शरणागत भाव त्याचे आशीर्वाद घेऊया. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी सावकाश कमरेतनं सरळ दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण, निर्माण झालेली झोप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज सगळे शनिवार असल्यामुळे सुट्टीवर गेलेले दिसतात. चल आपण सुरू करूया. आवाज येतोय ना? मॅडम बाकीचे जॉईन गुड मॉर्निंग. आज क्लास घेतल्याबद्दल धन्यवाद. बाकीचे जॉईन होईपर्यंत मॅडम सेवन चक्राबद्दल जरा माहिती द्या. 7 चक्रांबद्दल वेळ असेल तर, नाहीतर नंतर शेवटी दिली तरी चालेल. आहे ना, वेळ तर आहे, देते ना. तर जी आपली 7 चक्र आहेत, जी आपल्या पाठकण्याशी रिलेटेड आहेत, म्हणजे जिथे आपला मेरुदंड आहे तिकडे ती असतात. पण जसा मेरुदंड असतो तर बरोबर त्याच ठिकाणी असणं असं नाही, पण त्याची ते स्थान आहेत. जसं पहिलं मूलाधार चक्र, की जे अगदी आपल्या मेरुदंडाचा जो अगदी खालचा भाग आहे, जिथे आपलं टेल बोन असतं, शेवटचं जे आपलं हाड असतं, तर तिथे ते मूलाधार चक्र असतं. तर हे मूलाधार चक्र म्हणजे आपलं रूट चक्र. म्हणजे आपण त्या चक्रा जेव्हा ते ऍक्टिव्हेट असतं, पहिलं मध्ये आधी थोडक्यामध्ये सांगते की हे जे चक्र आहेत, ह्या चक्रांमध्ये एक सूक्ष्म ऊर्जा असते आणि जी आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत असते. की जसं प्राण जे आहेत आपल्या शरीरामध्ये, जे 5 मुख्य प्राण, ते जसे आपल्या शरीरामध्ये महत्वाचं काम करत असतात आणि त्याचबरोबर 5 उपप्राण आहेत. हे उपप्राण जे आपण जे बोलतो किंवा आपल्या पापण्यांची जी उघडझाप होते, ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करतात. तर यांना कंट्रोल करणं किंवा यांच्याशी त्यांचं समन्वय साधणं, हे जे आहेत हे आपल्या हे जे चक्र आहेत हे करत असतात. म्हणजे ह्या चक्रांमध्ये समजा इम्बॅलन्स झाला, जसं आपण हार्मोनल आपला इम्बॅलन्स होतो बरोबर, तो झाला की मग आपल्याला चिडचिड वाढते किंवा एक एन्झायटी सुरू होते, आपल्याला थोडंसं शारीरिक थकवा किंवा काही व्याधी आपल्याला व्हायला सुरुवात होतात. जसं की आत्ताच्या आपण जर विचार केला जीवनशैलीचा, तर त्याच्यामध्ये सायकोसोमॅटिक आजार जे आहेत किंवा ऑटो इम्युन आजार हे जे आहेत, हे आता खूप जास्त आपण पाहायला आपल्याला मिळतात. तर सायकोसोमॅटिक आजारामध्ये नॉर्मली ब्लड प्रेशर किंवा बीपी सारखे जे आजार आहेत, हे सुद्धा मोडतात. आणि ते ऑटो इम्युन मध्ये जसं थायरॉइड आहे, तर ह्यासारखे आजार आपल्याला पाहायला मिळतात. ही आत्ताची जीवनशैली, कारण की आता स्पर्धा खूप वाढलेल्या आहेत, खूप जास्त ताण आहे. मनुष्य शरीराने खूप जास्त काम करतो, पण तो मनाकडे तितका वळला जात नाही. त्यामुळे मग ते इम्बॅलन्स होतं आणि मग कुठेतरी आपण त्याला हार्मोनल इम्बॅलन्स असं एक नाव दिलं जातं. पण आध्यात्मिक दृष्ट्या आपण जर पाहायला गेलं, तर ह्या चक्रांचं सुद्धा तितकंच महत्वाचं स्थान आहे. मग जेव्हा आपला हा जो रूट चक्र आहे, पहिलं मूलाधार चक्र, जो आपल्या टेलबोनच्या इथे आहे, तर याच्यामध्ये समजा इम्बॅलन्स झालं, तर कुठेतरी मग आपल्याला असं वाटतं की आपला कॉन्फिडन्स कमी होतो किंवा आपल्याला काहीतरी जी करण्याची उमेद आहे ती आपली कमी होते. म्हणून हा चक्र आपण थोडासा बॅलन्स ठेवू शकतो. जो मूलाधार चक्र आहे, जो आपला रूट चक्र आहे, आपण जमिनीशी आपलं असलेलं घट्ट नातं हे चक्र आपल्याला किंवा ह्या चक्राचा आपण संबंध असा बोलू शकतो. मग त्यासाठी जी काही आसने, जसं की आपण पर्वतासन करतो किंवा पद्मासन घालून जी आपण ध्यानात्मक पट्टीतली आसनं करतो, तर ती आपली थोडीशी त्याच्याने तो आपला चक्र जो आहे तो बॅलन्स राहायला सुरुवात होते. पुढचं जे चक्र आहे ते म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. त्या मूलाधार चक्राच्या थोड्याशा वरच्या बाजूला हे चक्र आहे. आणि या चक्राचा जो प्रभाव किंवा हे चक्र जे आहे, जे आपल्यामधली संवेदनशीलता किंवा आपण जी आपली क्रिएटिव्हिटी आहे,
किंवा आपलं इतरांबद्दलचं जे आकर्षण आहे, इन शॉर्ट सेक्शुअलिटीचा जो प्रकार आहे तो ह्या स्वाधिष्ठान चक्राशी निगडीत आहे. मग याच्यामध्ये इम्बॅलन्स झालं की पुन्हा मग त्या नको त्या गोष्टी घडत असतात. आपण क्रिएटिव्हिटी म्हणजे आपण कुठल्या तरी जी चांगली गोष्ट आहे ती सोडून आपण वेगळ्याच गोष्टी करायला जातो. तर हे आपल्या साधारण ओटीपोटाच्या ठिकाणी हे स्वाधिष्ठान चक्र आहे. त्याच्यानंतर पुढे येतं आपलं नाभी इच्छा इथे, ते म्हणजे आपलं मणिपूर चक्र, की जो आपल्या शरीरामधला पॉवर हाऊस आहे, म्हणजे जिथे आपली पचन संस्था आहे तिथे हे चक्र आहे, मणिपूर चक्र. आणि या चक्रामुळे पुन्हा आपला आत्मविश्वास किंवा आपण ज्या काही गोष्टी करतोय, किंवा आपल्या ज्या शारीरिक व्याधी आहेत, जिथून आपला उगम होतो बघा, आपण थोडंसं जरी काही वेगळं खाल्लं की आपल्याला ऍसिडिटी होते किंवा मग कुठेतरी आपल्याला तो शारीरिक परिणाम जाणवायला लागतो. मग जेव्हा आपण या चक्राची साधना करतो त्यावेळेला आपला जेव्हा हे चक्र बॅलन्स असतं तेव्हा आपण एकतर आजारापासून दूर राहतो, आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि शरीरामधल्या सगळ्या ज्या आपल्या सिस्टीम आहेत तिथे आपला जो ब्लड सर्क्युलेशनचा जो भाग आहे किंवा प्रवाह आहे तो आपला छान प्रकारे राहतो. मग हे नाभी चक्र जे आहे किंवा मणिपूर चक्र जे आहे ते आपलं ऍक्टिव्हेट राहण्यासाठी आपण ज्या पुढे झुकून कृती करतो, म्हणजे योग मुद्रा म्हणा किंवा पवन मुक्तासन म्हणा, यासारखी जी आसन आहेत त्याच्याने आपला हा मणिपूर चक्र जो आहे हा आपला ऍक्टिव्हेट राहतो. पुढचा जो चक्र आहे ते म्हणजे आपलं अनाहत चक्र, जे आपल्या हृदयाच्या ठिकाणी आहे. मग याच्यामध्ये आपल्या भावभावना किंवा आपले जे इमोशन्स आहेत, इतरांप्रती आपली असलेली प्रेम भावना किंवा आपण ज्या काही आपल्याला समजा एखादं वाईट वाटलं किंवा एखादं समोर दुःखात असलं की आपल्या डोळ्यामध्ये पटकन पाणी येणं किंवा समोरून काहीतरी खूप फनी दिसते की आपल्याला हसू येणं. तर ह्या ज्या आपल्या छोट्या छोट्या भावना आहेत ह्या आपल्या ह्या अनाहत चक्राशी निगडीत असतात. तर हे चक्र ऍक्टिव्हेट राहण्यासाठी आपण उष्ट्रासनासारखी आसनं करू शकतो की ज्याच्याने आपला जो चेस्टचा भाग आहे तो आपला एक्सपांड होतो, किंवा मत्स्यासन आहेत हे आपण आसनं करू शकतो. शिवाय भुजंगासन जे आहे, आसन जे आहे ते तुमचं मूलाधार पण ऍक्टिव्हेट ठेवतं, तुमचं स्वाधिष्ठान चक्र सुद्धा ऍक्टिव्हेट ठेवतं. त्याचबरोबर मणिपूर चक्र आणि अनाहत हे चारही चक्र भुजंगासन जे आहे हे ऍक्टिव्हेट ठेवतं. त्याचे जे वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत त्या व्हेरिएशन्समुळे ह्या सगळ्या चक्रांवरती परिणाम होतो. अनाहत चक्रानंतर पुढे येतं ते म्हणजे विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र म्हणजे ते तुमच्या गळ्याच्या इथे आहे. तुम्ही ज्या गोष्टी बोलता, तुमच्या वाणीमध्ये किती स्पष्टता आहे किंवा तुम्ही किती छान प्रकारे बोलताय, वाणीमधला गोडवा हा या विशुद्धी चक्राशी निगडीत आहे. आता इथे थोडासा इम्बॅलन्स झाला की मग कुठेतरी आपल्याला ते थायरॉइड सारखा आजार, जेव्हा थायरॉइड होतं तेव्हा त्या चक्रामध्ये कुठेतरी एक फ्लो जो आहे तो कुठेतरी थांबलेला असतो, ब्लॉक झालेला असतो. मग हे चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी पुन्हा आपण हलासन सारखे जे प्रकार आहेत ते, किंवा ब्रह्ममुद्रा आहे, जे आपल्या गळ्याचे जे दोन आपल्या महत्वाच्या ग्रंथी आहेत, थायरॉइड आणि पॅराथायरॉइड, या दोन्हीही ग्रंथींना ऍक्टिव्हेट ठेवण्याचं काम जे आहे हे विशुद्धी चक्र करतं. याच्यामधली जी ऊर्जा आहे ती चांगली फ्लो झाली की आपल्या वाणीमध्ये गोडवा येतो, एक स्पष्टता येते, आणि आपला जो व्यक्त होण्याचा जो भाग आहे तो ह्या वाणीतून होतो. मग यासाठी तुम्ही प्राणायामामधला जो उज्जाई प्राणायाम आहे जो आपल्या थ्रोटशी रिलेटेड आहे तो तुम्ही करू शकता. पुढे आहे म्हणजे आपलं आज्ञाचक्र, जे आपल्या आयब्रो सेंटरच्या इथे आहे, आपलं भ्रूमध्य इथे. तर इथे जेव्हा आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवतो त्यावेळेला आपली एकाग्रता वाढते, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आपलं जे काही ध्येय आहे त्या ध्येयासाठी आपण जे मेडिटेशन करतो ते ह्या आज्ञाचक्राशी रिलेटेड आहे. ते तुमचं बॅलन्स असेल की तुम्हाला एक स्पष्टता असते, तुम्हाला काय करायचं आहे काय करायचं नाहीये. म्हणजे अगदी असं बोलायला गेलं तर आपली सतसत विवेक बुद्धी जी आहे ना ती आपली ह्या आज्ञाचक्रामुळे ऍक्टिव्हेट राहते. मग त्याचा जो मंत्र आहे तो म्हणजे ओम. तुम्ही जेव्हा ओमचं मेडिटेशन करता तेव्हा आपोआप तुम्ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक, भावनिक अशा चारही पातळींवरती एक बॅलन्स राहायला सुरुवात होते. पण ही फक्त साधना किंवा ओमचे उच्चार हे फक्त एकच दिवस किंवा आठवडाभर करून उपयोगी नाही, तर तुम्हाला हा स्वतःसाठी एक वेळ द्यावा लागतो. तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या जे आपले चक्र आहेत ते ऍक्टिव्हेट होण्यास मदत होते. त्याच्यानंतर आपलं शेवटचं जे चक्र आहे ते म्हणजे सहस्त्रार चक्र, जे आपल्या क्राऊनच्या इथे आहे. तर हे जे आहे चक्र हे म्हणजे एक थोडस आध्यात्मिक लेवलवरती आपण जर पाहायला गेलो तर याच्याने आपल्याला परमानंदाची प्राप्ती होते किंवा ब्लिसफुलनेस जे आपण म्हणतो ना ते.
तर हा आपल्याला चक्र ऍक्टिव्हेट आहे किंवा आपले हे सगळे चक्र ऍक्टिव्हेट हे आपल्याला कधी लक्षात येते, जेव्हा आपण एक एनर्जीने सतत दिवसभर काम करत असतो त्यावेळेला. म्हणजे समजा एखादी गोष्ट, एखादं अचानक आपल्या समोर काहीतरी एक असा प्रसंग आलेला आहे की जिथे आपल्याला काही कळत नाहीये काय करावं, पण आपण त्या प्रसंगाकडे निगेटिव्हिटीने न बघता पॉझिटिव्हिटीने किती बघू, म्हणजे त्याच्यामधले प्रॉब्लेम्सवर विचार न करता याच्यातून सोल्युशन कसं आपण काढू शकतो. जेव्हा आपलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जेव्हा काय म्हणता येईल आपल्याला जेव्हा समजायला लागतात किंवा आपण त्या दृष्टीने विचार करायला लागतो, त्यावेळेला म्हणजे आपलं हे सहस्त्रार चक्र ऍक्टिव्हेट आहे असं आपण बोलू शकतो. किंवा हे थोडंसं आध्यात्मिकदृष्ट्या म्हणजे परमानंदाची प्राप्ती असं ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे, की आपण प्रत्येक गोष्टीकडे थोडंसं पॉझिटिव्हली किंवा एक छान एक संधी म्हणून आपण पाहायला जातो. म्हणजे एखादं संकट आलं, तर ते संकट आलं म्हणून आपण रडत न बसता ती एक संधी म्हणून त्याच्यावर मात कसा करायचा याचा जेव्हा आपण विचार करायला लागतो, तेव्हा हे आपलं सहस्त्रार चक्र ऍक्टिव्हेट आहे किंवा हा सगळा त्याचा परिणाम असतो. ठीक आहे. तर ही आहे आपली 7 चक्रांची थोडक्यात माहिती. जर ती वेळ असेल तर मी ह्या 7 चक्रांवरती एकदा घेईल साधना. जसं की आपलं रूट पहिलं जे चक्र आहे मूलाधार चक्र, तर ह्या मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट राहण्यासाठी म्हणजे आता तर मी तर म्हणेन की सगळ्यांनी पहिलं मूलाधार चक्रच ऍक्टिव्हेट करायला पाहिजे, की तुमचा बॅलन्स नीट राहायला पाहिजे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित असलं पाहिजे. जेव्हा आपण मुळाने घट्ट असतो, मग आपलं म्हणजे जसं झाड कसं जे इतकं खाली जमिनीशी अगदी घट्ट रोवलेलं असतं, ते जर आपली मुळं जर आपली मजबूत असतील तर वरती जो आपला डोलारा आहे तो खूप छान दिसतो आणि फुलांनी फळांनी बहरलेला दिसतो. तसंच जर आपलं हे रूट चक्र जर आपलं ग्राउंडिंग असेल म्हणजे व्यवस्थित, तर मग आपला हा संपूर्ण शरीराचा डोलारा आपण छानपैकी सांभाळू शकतो. मग त्यासाठी तुम्ही वृक्षासन करू शकता, जी बॅलन्सिंग आसन आहेत. वृक्षासन म्हणा किंवा नटराजासन म्हणा, ज्याच्याने तुमचं रूट चक्र हे ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होत असते. मॅडम सुरुवातीला काय म्हटलंय, कारण कॉम्प्युटर हँग झाला होता, म्हणजे तुमचा आवाजच येत नव्हता. काय वेळ असेल तर काय म्हटलं? कुठलं कुठलं म्हणताय तुम्ही सर? जरा पुढे येऊन बोला, म्हणजे आवाज तुमचा ब्रेक होतोय म्हणून. आता आपल्या चक्रांची माहिती दिल्यानंतर तुम्ही काहीतरी म्हटले बघा, वेळ असेल तर. त्याच्यानंतर आवाज तुमचा येतच नव्हता. ओके ओके, अच्छा अच्छा, हा. आता आपला ह्या संपूर्ण दिवसामध्ये जर वेळ असेल ना, तर ह्या प्रत्येक चक्रावरती आपण कुठलं आसन करू शकतो हे चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी, असा 1-2 दिवसाचा मी एक सेशन घेईल म्हणजे आपल्या ह्या नेहमीच्या वर्गामध्ये, जेव्हा आपलं हे सगळं संपूर्ण होईल त्यावेळेला. ठीक येस. आहे. येस. थँक्यू म्हणजे मॅडम. आपण जी आसनं करतो ना, ती सगळी चक्रांवरतीच काम करतात. पण कुठलं आसन कुठल्या पर्टिक्युलर चक्रावर काम करू शकतं हे मी त्या वेळेला सांगेन. चालेल. ओके. थँक्यू. थँक्यू. आणि शंका आणि हे विचारल्याबद्दल जरा मलाही बरं वाटलं, कारण की क्युरिओसिटीवाले साधक मलाही आवडतात. नाहीतर फक्त यांत्रिकरित्या आपण करतोय आणि वर्ग संपवतोय, तर असं न होता एक छान हे झाला. त्यासाठी धन्यवाद मी सुद्धा. तुम्हाला धन्यवाद मॅडम, माहिती दिलीबद्दल आणि मधून अजून देत चला या चक्रांबद्दल माहिती. येस. हा? आणि येस. लगेच म्हणजे एक चक्राची माहिती दिली की लगेच त्याला जी कोणती सुटेबल आसनं आहे त्याची माहिती लगेच देत चला, म्हणजे ते चक्राची माहिती दिल्यानंतर जे हा. आता आलं का लक्षात, की उदाहरणार्थ मूलाधार चक्र सांगितलं, त्याला हम्म. कोणती आसनं आहे, हम्म. म्हणजे एक सिनॉप्सिस म्हणून, म्हणजे असं थोडक्यात इन शॉर्ट. हो. हो, चालेल. देत नाही. थँक्यू मॅडम. येस थँक्यू. येस. धन्यवाद. चला, करूया मग आता आपण सुरुवात सगळेजण. आज शनिवार असल्यामुळे आपली प्रेझेंटी फारच कमी आहे. ठीक आहे, पण आपण आपला वर्ग पुढे नेऊया. आता सुरुवातीला विश्रांती देऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, मान मागे सैल सोडायची आणि विश्रांती. थोडीशी पावलं रोटेशन करून घेऊया. दोन्ही पावलं जोडलेली, हात मागे, अँकल जॉईंट मधून पावलं स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे स्ट्रेच करूया. 3 वेळेला ही कृती, स्वतःकडे आणि जमिनीकडे, स्वतःकडे, जमिनीकडे, स्वतःकडे, जमिनीकडे. आणि रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला. 1, 2 and 3. अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. 1, 2 and 3. 3 वेळा झालं की थांबायचं आहे. साधी मांडी घालायची, दोन्ही हात गुडघ्यांवर, करणार आहोत नेक रोटेशन.
हाताची कोपरं शरीराच्या जवळ, मान मध्यभागी असेल, नजर समोर. शक्य असेल तर डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं आपण अल्टरनेट 3 वेळेला नेक रोटेशन करणार आहोत. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त मान वरच्यावर उजवीकडे डावीकडे फिरवून घ्यायची. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची. डोळे अलगद मिटलेले, आपली मान सावकाश उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे, क्लॉकवाईज आणि लगेच अँटी क्लॉकवाईज, मान डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. असंच अल्टरनेट अजून 2 वेळेला करूया. डोळे मिटलेले, मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे, डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. लास्ट राउंड. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे, डावीकडे मागे आणि उजवीकडनं पुढे. सावकाश मान सरळ करायचे, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. काही सेकंद इथे थांबा, श्वासाकडे लक्ष द्या. एक सहज श्वास भरून घेऊन संपूर्ण श्वास सोडायचा. करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताची बोटं आपल्या खांद्यावरती, दोन्ही कोपरं जॉईंट आणि सुरू करूया. आपल्याला हाताची कोपरं वर, मागून पुढे असं क्लॉकवाईज 3 वेळेला करायचंय. इथे पण तुम्ही डोळे मिटून घेऊ शकता आणि ही संपूर्ण कृती करण्याचा प्रयत्न करा. विरुद्ध बाजूने 3 वेळेला करायचंय, मागणं पुढे. सावकाश आणि नियंत्रित हालचाल. 3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवर, डोळे मिटून घ्यायचे आणि काही सेकंद विश्रांती. थोडीशी वाढलेली श्वासाची गती. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स. करणार आहोत आपण आज वृषभासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. तर सुरुवातीला आपण डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं. बरोबर, ठीक आहे. आता जो आपला उजवा पाय सरळ आहे ना, तो आपल्याला फोल्ड करायचा आहे, जसं आपण कुकडी मांडी घालतो ना त्याप्रमाणे. आणि तो तुमच्या मॅटच्या एजवर येऊ देत, म्हणजे तुमची दोन्हीही पावलं एका रेषेमध्ये येतील. आता ज्यांना सायटिकाचा त्रास आहे तर इथे थोडस तुम्हाला क्रॅम्प येण्याची शक्यता असेल. ज्यांना सायटिकाचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर पाय फोल्ड करताना अगदी सावकाश करा. ठीक आहे. दोन्ही हात आपले गुडघ्यांवर ठेवायचे. आपला उजवा जो पाय आहे तो आपण कुकडी मांडी घालतो त्याप्रमाणे फोल्ड केलाय. त्याचं पाऊल जे आहे हे जास्तीत जास्त बाहेर येऊ दे. आपल्या सीटच्या जवळ न ढकलता थोडंसं ते पुढे घ्यायचंय. बरोबर. आता दोन्ही हात गुडघ्यांवरती, डाव्या बाजूला हलकसं टर्न व्हायचंय, डोळे मिटून घ्यायचे, जोड श्वासाची. आणि आता बंद डोळ्यांनी तुमचा उजवा जो पाय आहे तिथे तुमची जाणीव घेऊन द्यायची. तुमचे हिप जॉईंट्स, संपूर्ण पेल्विक जॉईंट्स, त्याचबरोबर थाय मसल्स, गुडघा, इकडे जो काही ताण येतोय त्याकडे लक्ष द्यायचंय. आपण इथे किती कम्फर्टेबल आहोत हे आपण तपासून पाहूया. 1 ते 2 श्वास इथे थांबल्यानंतर आपण पुढची कृती करूया. आता आपला उजवा जो हात आहे तो समोरनं डाव्या गुडघ्यावर ठेवा आणि डावा हात मागे, जिथे आपलं शेवटचा माकड हाड आहे म्हणजे पाठकण्याच्या इथे जमिनीवर ठेवायचं आहे मागे. करेक्ट. आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. तुमचा डावा खांदा जितका मागे जास्त ओपन करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. परंतु हे करताना नकळत आपण पाठीतून मागे जास्त झुकलं जातो. तर आपल्याला पाठकण्याच्या रेषेमध्ये ठेवून फक्त ट्विस्टिंग करतो आपण. डोळे मिटून घ्यायचे. गळ्यावरती सुद्धा एका बाजूने ताण, म्हणजे उजव्या बाजूने ताण, डाव्या बाजूने दाबा घ्यायचा. या सगळ्याची अनुभूती. सावकाश उलटचाल करताना श्वास घेत मध्ये यायचंय, श्वास घेत मध्ये यायचंय. बरोबर. हा, आता आपल्याला पुढची कृती करायची. ज्यांना पाठकण्याचा त्रास आहे त्यांनी जास्त पुढे झुकणं टाळायचं आहे. यथाशक्ती प्रयत्न करा. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. करेक्ट. ठीक आहे. डोक्याच्या दिशेने वर न्या नमस्कार स्थितीमध्ये. येस. नजर आपली आपण थोडंसं डाव्या बाजूला आपण कमरेतनं ट्विस्ट घालूया हलकेशे. आता एक श्वास भरून घ्यायचा
आणि श्वास सोडत सोडत सावकाश डाव्या बाजूने खाली झुकायला सुरुवात करायची. आपण जी नमन मुद्रा करतो ना ती करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला उजवा पाय कुठेही वर न उचलता पुढे जाण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नाही. छान. यथाशक्ती आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. मनामध्ये भक्तिभाव, लीनभाव, संपूर्ण आपण नतमस्तक होतोय. आपण ज्या कुठल्या परमतत्वाला मानतो त्या परमतत्वासमोर नतमस्तक. 1 ते 2 श्वास छान थांबल्यानंतर आपण सावकाशपणे आता इथून उलटचाल करूया. हळूहळू तुमची जोडलेले हात वर येऊ देत. कपाळ, नाक, हनुवटी, गळा असं करत करत सावकाश कमरेतनं वर, दोन्ही हात खाली. करेक्ट. आता आपला उजवा पाय जमिनीला घासत घासत सरळ करा आणि मग डावा पाय सरळ करा. काही गडबड केली तर क्रॅम्प येऊ शकतो, म्हणून सावकाश. थोडस जर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर पावलामध्ये हालचाल करा आणि विरुद्ध बाजूने हीच कृती करा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. ठीक आहे. आता आपला उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं आणि डावा पाय पुढी मांडीचा जो त्याप्रमाणे तो फोल्ड करायचा. ठीक आहे. तुमचं पाऊल जे आहे हे तुमच्या मॅटच्या एजच्या जवळ म्हणजे पुढे येऊ देत, जास्त सीटकडे न ढकलता. हा, बरोबर बरोबर. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. उजव्या बाजूला हलकसं टर्न व्हा आणि डोळे मिटून घ्या. आता आपली जाणीव डाव्या पायाकडे घेऊन जायची. तिथे असलेले हिप जॉईंट्स, पेल्विक जॉईंट्स, आपला थाय मसल्स, गुडघा, या इकडे आलेला सगळा ताण त्याची अनुभूती घेऊया आणि हा ताण आपण किती सहजपणे सहन करू शकतो. आपल्याला किती स्थिर सुखमासनम वाटतंय हे आपलं आपण तपासूया. बरं, पाठकड्यातनं आपण सरळ आहोत. कुठेही आपल्याला असं पोट काढून बसायचं नाहीये. पाठकड्यातनं सरळ. डोळे मिटून आपला संपूर्ण आकृतीबंध आपला आपण तपासून पहा. आपण पाठकड्यातून झुकलो आहोत का? पायामध्ये आपल्याला काही जास्त ताण वाटतोय का? हे सगळं तपासून पाहायचंय. जोड श्वासाची. ओके. आता सगळ्यांनी आपला डावा हात जो आहे तो उजव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. उजवा हात मागे खाली जमिनीवर आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. हे करताना सुद्धा आपल्याला पाठीतनं मागे जायचं नाहीये. एका रेषेमध्ये आपण आहोत. फक्त हलकसं ट्विस्ट घेतलंय. व्हेरी गुड. नॉर्मल श्वास चालू ठेवा. गळ्यावरती डाव्या बाजूने ताण, उजव्या बाजूने प्रेशर आहे. पाठकण्यावर ट्विस्ट आहे. त्या सगळ्याची अनुभूती आणि जोड श्वासाची. उलट चाल करताना सावकाश आपली मान सरळ होईल. दोन्ही हात गुडघ्यांवरती येतील. आता पुढची कृती करूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, आडवे. डोक्याच्या दिशेने वर न्या. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत उजव्या बाजूने पुढे झुकायला सुरुवात करायची आहे. जोडलेले हात, हाताची कोपरं, कपाळ आपलं जमिनीपर्यंत नेण्याचा प्रयत्न. मनामध्ये समर्पणाचा भाव. समर्पण, शरणागत. आपण जे तत्व मानतो त्या तत्वासमोर आपण पूर्णपणे शरणागत आहोत, समर्पित करत आहोत स्वतःला. ही भावना आपल्या मनामध्ये. छान. जेव्हा आपण डाव्या बाजूने झुकलो होतो तेव्हा आपल्या मनामध्ये लीन भाव होता, भक्तिभाव होता आणि आता आपण शरणागत आणि समर्पणाचा भाव आहे. सावकाश उलटचाल करूया. हळूहळू आपले हात वर उचलायचे. कमरेतनं सावकाशपणे सरळ व्हायचंय. छान. दोन्ही हात पुन्हा खांद्यातून सरळ आडवे खाली. मग आपला डावा पाय सरळ करायचा जमिनीला घासत. मग उजवा पाय सरळ आणि रिलॅक्स. विश्रांती. मान मागे सैल सोडूया. आता यालाच कॉम्प्लिमेंट करणार आपण करणार आहोत पर्वतासन. इथे पूर्णपणे ट्विस्ट होता, फॉरवर्ड बेंड होता, सगळ्या गोष्टी होत्या. आता आपण थोडंसं स्ट्रेचिंग करूया व्हर्टिकली. तर दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. ज्यांना हेही जमत नसेल, वज्रासन कम्फर्टेबल वाटत असेल तर वज्रासनात बसा. पाठकणा सरळ करून घ्यायचा, सीटचा भाग मागे ढकलून.
नजर समोर, दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. आता हाताची कोपरं तुमची जमिनीला पॅरलल असतील म्हणजे आपल्याला असं नाही बसायचंय, तर एका छान पोश्चर मध्ये बसायचंय. तुमची हाताची हात जोडून घ्यायचे नमस्कार जसं आपण करतो ना तसं. हा, आणि आता तुमची हाताची कोपरं जी खाली अशी जमिनीकडे झुकली आहेत ना ती स्ट्रेच करा, जमिनीला समांतर. हा, ओके, आता बरोबर आहे. नजर समोर ठेवायची आहे, छान, पाठकणा सरळ. आता आपले हे जोडलेले हात आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करायचा आहे. हात कोपरातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर डोळे अलगद मिटून घ्या. आता आपण जे हात वर नेले आहेत ते हात वर नेताना नकळत आपले गुडघे वर उचलले गेले आहेत का हे बंद डोळ्यांनी तपासून पहा. आणि आपले हात कोपऱ्यातनं किती सरळ आहेत, आपण किती छान प्रकारे आपल्याला स्ट्रेच मिळतोय, हे सगळं तपासून पहा. व्हेरी गुड, छान. नॉर्मल श्वास चालू ठेवा. आता इथे तुम्ही एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करून घ्या. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती श्वास भरून घ्यायचा आणि सावकाशपणे सोडायचा. उलट चाल करताना डोळे मिटलेले तसेच ठेवायचे, फक्त एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात तुमचं कपाळ, नाक आणि हनवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी येतील सावकाशपणे, आणि मग दोन्ही हात गुडघ्यांवरती. छान. आणि डोळे मिटून पुन्हा एकदा तिथल्या तिथेच विश्रांती. जेव्हा आपण पर्वतासन करतो त्यावेळेला आपलं श्वसन मार्ग, आपली जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ती जास्त ऍक्टिव्हेट होते, तो अधिक मोकळा होतो. श्वासाची जोड. एक एक पाय सरळ करूया. उजवा, सॉरी, जो पाय वर आहे तो पहिल्यांदा सरळ करा, मग खाली असलेला पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. सावकाश एका कुशीला लावूया आणि पाठीवर पडून विश्रांती घेऊया. तिथल्या तिथेच एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. तरी हातांमध्ये पायांमध्ये अंतर घ्या, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. 2 ते 3 श्वास विश्रांती घेतल्यानंतर संपूर्णपणे आपलं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलंय. करणार आहोत आपण सायकलिंग. त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, आपले हात शरीराच्या जवळ. बरं, आता हे सायकलिंग जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा आपल्याला टप्प्याटप्प्याने पाय वर घ्यायचे. आपण डायरेक्ट 90 डिग्री वर न घेता आपण 30 डिग्री वर, त्याच्यानंतर आपण 40 डिग्री वर, 45, 60 असं करत करत आपण वर नेणार. ठीक आहे. आणि प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला पाय काउंट थांबायचंय. तर सगळ्यांनी दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी आपल्या हाताचा सपोर्ट आपल्या कमरेच्या खाली द्या. ज्यांना पाठकण्याचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारे आधार घेऊन पुढची कृती करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी हात शरीराच्या जवळ ठेवा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून फक्त 30 डिग्री वर उचला. नाही, टप्प्याटप्प्याने सर आपल्याला करायचं. आधी ऍक्शन न करता आधी पाय फक्त 30 डिग्री वर घ्या, खाली घ्या, अजून खाली घ्या, अजून 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 खाली. 30 डिग्री वर. ओके. आणि आता पाय काउंट होल्ड. 1, 2, 3, 4, 5. 40 डिग्री वर अँड होल्ड. 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे. 50 डिग्री वर अँड होल्ड. 1, 2, 3, 4, 5. 70 डिग्री वर अँड होल्ड. 1, 2, 3, 4, 5. 90 डिग्री वर अँड होल्ड. 1, 2, 3, 4, 5. नाव स्टार्ट सायकलिंग. एक पाय सरळ, एक पाय होल्ड. आता सायकलिंग करायला सुरुवात करा.
तुमचे पाय जास्तीत जास्त खाली जमिनीकडे येऊ दे आणि गुडघ्यातनं सरळ होऊन फोल्ड होऊ दे. करेक्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. 90 डिग्रीवर घ्या पाय. बरं, आता आपल्याला सावकाश खाली घ्यायचे. हा, कुठल्याही डिग्रीमध्ये न अडकता सावकाश खाली. हळूहळू दोन्ही पाय नियंत्रित तुमच्या क्षमतेप्रमाणे खाली घेऊन या आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. बघा, जेव्हा आपण टप्प्याटप्प्याने पाय वर घेतो तेव्हा तुमच्या कोअर मसल्स वरती जास्त प्रेशर येतो. त्याचा अनुभव घ्या. डोळे मिटून घ्या आणि श्वासाची जाणीव. श्वास वाढला असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स. आज आपण करणार आहोत सेतू बंधासन, ब्रिज पोस्चर. तर ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करताना काळजी घ्या. तुमच्या मानेच्या जॉईंट्स वरती जास्त त्रास होणार नाही अशी काळजी घ्यायची आहे. तर सगळ्यांनी दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ ठेवा. आता दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. तुमच्या गुडघ्यामध्ये पावलामध्ये अंतर आहे. तुमच्या टाचा सुद्धा सीट पासनं थोड्याशा डिस्टन्स मध्ये असतील. आता सगळ्यांनी आपले हात वर न्यायचे डोक्याच्या दिशेने. तुमचे हाताचे जे तळवे आहेत ते सिलिंगच्या दिशेने असतील. ठीक आहे. तुमचे दोन्हीही हातांचे दंड तुमच्या कानाच्या जवळ आहेत. आता ही नकळत बघा, तुम्ही कमरेचा भाग वर उचलला असेल, पाठकणा वर उचलला असेल तर तो पुन्हा पूर्णपणे रिलॅक्स करा. जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आता आपण पुढची कृती करणार आहोत. तर आता सगळ्यांनी आपल्या सीटचा भाग वर उचलायचा, मग कमरेचा भाग वर उचला. असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. तुमचं संपूर्ण शरीर आता जमिनीपासून वर उचलला जाईल. तुमची हनुवटी आपोआप तुमच्या कॉलर बोनला लॉक होईल. नाही, पाय खाली ठेवा. हवं असेल तर एकदा माझ्याकडे बघा. पाय खाली ठेवा. हा, हात वर न्या डोक्याच्या दिशेने. बरोबर. आता सीटचा भाग कमरेचा भाग उचलायला सुरुवात करा. करेक्ट. ठीक आहे. ज्यांना सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी मात्र तुमच्या मानेवर जास्त ताण येणार नाही, प्रेशर येणार नाही याची काळजी घ्या आणि माझ्या सूचनेची वाट न बघता आसन सोडा. ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. डोळे मिटून घ्या. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. ब्रिज पोस्चर, याला सेतू बंधासन असं नाव आहे. 1 ते 2 श्वास आपण इथे थांबलोय. 5 4 3 2 1. रिलीज. एक श्वास भरून घ्या सगळ्यांनी आणि श्वास सोडत तुमचा पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. मग कमरेचा भाग, सीटचा भाग असं करत करत सावकाश खाली या. हात तसेच ठेवा वरती. आपण डायनॅमिक हालचाल करणार आहोत. पुन्हा एकदा हात तसेच ठेवा. आपली स्थिती पुन्हा एकदा तपासून पहा. पाय जास्त लांब गेले असतील तर ते पुन्हा एका कम्फर्टेबल डिस्टन्स मध्ये घेऊन या. साधारण तुमच्या पायामध्ये शोल्डर एवढं अंतर असलं पाहिजे. जास्त लांब पण नाही आणि जास्त जवळ पण नाही. ठीक आहे. आता आपण सगळ्यांनी डायनॅमिक हालचाल करायची आहे. श्वास घेत आपल्याला कंबर, पाठ, कणा वर उचलायचा आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. करेक्ट. इनहेल अप, exhale down. Inhale up, exhale down. Inhale up, exhale down. Last, inhale up, exhale down. खाली आल्यानंतर थांबा. दोन्ही हात खाली घ्या आणि पाय सरळ करून विश्रांती घ्या. रिलॅक्स. मान मागे, मान कुठल्याही एका बाजूला वळवून विश्रांती घ्यायची किंवा मध्यभागी असेल. सावकाश सगळ्यांनी एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पुढे विश्रांती घ्यायची.
कुठल्याही एका गालावर करून विश्रांती. तासा आतमध्ये पायाची बोटं बांधा. ज्या कोणाचं अपेंडिक्स किंवा हर्नियाचं ऑपरेशन झालं असेल नुकतंच, तर त्यांनी पोटावरती प्रेशर न येता करण्याचा प्रयत्न करा. अनकम्फर्टेबल वाटलं तर या स्थितीमधली आसनं अवॉइड करा. करणार आहोत आपण नौकासन, जे बॅलन्सिंग आसन आहे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायचे तळवे आपले सिलिंगच्या दिशेला आहे. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर ठेवा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या सरळ. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचे. सुरुवात करा. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जसं बोट असते ना त्याप्रमाणे. छान. नजर तुमची समोर. दोन्ही हात समोरनं स्ट्रेच करा. दोन्ही पाय मागनं स्ट्रेच करा आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. जेव्हा पोटावर प्रेशर येतो तेव्हा नकळत आपण ब्रीदिंग होल्ड करतो. तसं न करता नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. छान. सावकाश उलटसाल. हात पाय खाली, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर करून विश्रांती. जेव्हा आपण हे नौकासन करतो तर नौकासनामध्ये शलभासन आणि भुजंगासन या दोन्हीही आसनांचे लाभ आपल्याला एकाच वेळी मिळतात. डोळे मिटून फक्त श्वासाकडे लक्ष. आता या स्थितीतूनच आपल्याला स्टँडिंग मध्ये जायचंय. ठीक आहे. तर ज्याप्रमाणे मी सांगते त्याप्रमाणे कृती करा. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी म्हणजे चिन आपल्या फ्लोअर वरती स्टक करून घ्यायची. पावलं गुडघे मांड्या जोडून घ्यायचे. दोन्ही हात फोल्ड करा. हाताचे तळवे तुमच्या छातीच्या रेषेमध्ये येतील. आता जी पावलं गुडघे मांड्या जोडून घेताय त्यांच्यामध्ये थोडंसं डिस्टन्स घ्या. दोन्हीही पावलांचं माउंटन करायचंय. टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. आता हळूहळू तुमची हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. करेक्ट. पूर्णपणे वर या. कोपऱ्यातनं दोन्ही हात सरळ असतील. छान. अजून पूर्ण वर यावरती पूर्ण कोपऱ्यातनं तुमचे हात सरळ करा. हा. नजर वरती सिलिंगकडे. आपण केले सरळ हस्त भुजंगासन. सोमवारपासून आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. तर त्याची ही स्थिती आहे. 7वी स्टेप. आता सूर्यनमस्कारामधली 8वी स्टेप करूया. पर्वतासन. ठीक आहे. जे गुडघे मांड्या आपल्या जमिनीवर आहेत ते जमिनीपासून वर उचला. करेक्ट. दोन्हीही पावलं जी एकमेकांपासून लांब आहेत ती एकमेकांच्या जवळ घ्या. आणि शक्य असेल तर आपल्या टाचा खाली जमिनीपर्यंत जातात का हे बघून घ्या. बरोबर. टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा आणि तुमची नजर तुमच्या नेवल रिजनकडे म्हणजेच तुमच्या नाभी प्रदेशाकडे असेल. नॉर्मल श्वास चालू ठेवा. ज्यांना वर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, पाठ करण्याची तीव्र दुखणी आहे, त्यांनी जास्त वेळ या स्थितीमध्ये थांबू नका. आता सावकाश आपली मान समोर घ्या. नजर तुमची दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. थोडस हातामधलं डिस्टन्स वाढवा. थोडस. ठीक आहे. बरं. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी उडी मारून आपले दोन्हीही पावलं हाताच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य नाहीये त्यांनी आधी उजवा पाय पुढे घ्या आणि मग डावा पाय पुढे घ्या. ठीक आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी सावकाश उडी मारून आपल्याला पुढे यायचं आहे. अगदीच आपल्याला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर उजवा पाय पुढे घ्या, मग डावा पाय पुढे घ्या. सुरू करायचंय. किंवा एक एक पाय पुढे घ्या. आधी उजवा किंवा डावा. आता सावकाश श्वास घेत घेत आपले हात वर घ्या. श्वास घेत घेत हात वर आणि श्वास सोडत दोन्ही हात खाली. रिलॅक्स. बरं. आता उडी मारणं हा थोडासा ऍडव्हान्स प्रकार होता.
तर तो आपल्याला नीट जमण्यासाठी आपल्याला आपले कोअर मसल स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा आपण ही उडी घेतो तेव्हा आपला जास्त प्रेशर त्या ओटीपोटावरती जातो. म्हणून त्याची थोडीशी साधना जास्त करायची. थोडा वेळ विश्रांती घ्यायची, मान सैल सोडायची, रिलॅक्स. आपलं बरंचसं ट्विस्टिंग झालं, फॉरवर्ड बेंड झालं. आता हलकसं एक बॅकवर्ड बेंड पण आपण आता भुजंगासनमध्ये केलं होतं. ठीक आहे. आता थोडंसं साईडवर्ड करूया. साईडवर्ड बेंडिंगचं आपण त्रिकोणासन करणार आहोत. तर सगळ्यांनी पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. आता दोन्हीही पायांमध्ये आपल्याला डिस्टन्स घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आडवे. थोडस पायामधलं अंतर वाढ. सुरेश सर, सनस ना तुमचं सरनेम आहे. थोडस अजून डिस्टन्स वाढवा पायामधलं. हा, ठीक आहे. ओके. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ. आता हळूहळू आपल्याला उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची. सावकाश हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. तुमच्या उजव्या हाताने उजवा पाऊल, अँगल, कोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. जेवढा तुमचा हात सरळ खाली जाईल तेवढा काढण्याचा प्रयत्न करा. तुमचा डावा हात डोक्याच्या दिशेने वर आहे. दोन्हीही हात एका रेषेमध्ये येतील एवढं आपल्याला पुढे आपण साईडने बेंड झालोय. ओके. नजर तुमची डाव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश हळूहळू खांद्यातून दोन्ही हात सरळ. आता पुन्हा आपण दुसरी कृती करूया. दुसऱ्या बाजूने सावकाश हळूहळू डाव्या बाजूला झोपायला सुरुवात करायची. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. नजर तुमची उजव्या हाताच्या पंजाकडे. जास्त हात पुढे किंवा मागे न नेता एका रेषेत आणायचा प्रयत्न करा. ठीक आहे. नजर तुमची वर असलेल्या हाताकडे. नॉर्मल श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. सावकाश हळूहळू खांद्यातनं हात सरळ, कमरेतनं आपण सरळ. दोन्ही हात खाली ठेवा. पाय मात्र तसेच ठेवा. फक्त हात खाली घ्या. ठीक आहे. आता अजून एक कृती करून आपण प्राणायामाकडे वळूया. अजून एक आसन करूया. आपलं उजवं पाऊल थोडंसं उजव्या बाजूला टर्न करा. थोडस आपण बॅकवर्ड बेंडिंगचं आसन घेऊया. उजवं पाऊल उजव्या बाजूला टर्न करा. उजव्या बाजूला पण तुम्ही टर्न व्हा. ठीक आहे. आपला उजवा जो गुडघा आहे तो तुम्हाला जेवढा फोल्ड करता येईल तेवढा फोल्ड करा. मागे असलेला डावा पाय स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. सावकाशपणे पुढे. तुमच्या सीटचा भाग जेवढा तुम्हाला खाली जमिनीकडे जितका सैल सोडता येईल तेवढा सोडण्याचा प्रयत्न करा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी गुडघ्यावर जास्त प्रेशर आणणं टाळा. आता पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, डोक्याच्या दिशेने वर आणि हलकासा बॅकवर्ड. सुरुवातीला जेव्हा आपण केलं तेव्हा आपण पुढे झुकलो होतो आणि आता आपण हलकसं मागे झुकतो. छान, व्हेरी गुड. नॉर्मल श्वास चालू. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली, उजवा पाय सरळ. उजवा पाऊल समोरच्या बाजूला घेऊन या. आता डावा पाऊल डाव्या बाजूला टर्न करा. आपणही डाव्या बाजूला टर्न व्हा. डावा गुडघा तुम्हाला जेवढा फोल्ड करता येईल तेवढा फोल्ड करायचा आहे. मागे असलेला उजवा पाय जितका स्ट्रेच करता येईल स्ट्रेच करा. तुमच्या सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीकडे सैल सोडा. ओके. दोन्ही हात खांद्यातून सरळ, डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीत आणि पुन्हा हलकासा बॅकवर्ड बेंड. सावकाश. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हात खाली, पाय खाली. पाय मधलं अंतर कमी करा आणि खाली बसून विश्रांती घ्या. रिलॅक्स. मान मागे सैल सोडा.
श्वासाकडे लक्ष. तर इथे संपूर्णपणे आपल्या पायावर स्ट्रेच होता. तो थोडासा रिलीज करूया आपण. हलकीशी बटरफ्लाय मुवमेंट करून पावलं जोडून घ्या. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती द्या आणि थोडस पायामध्ये अप अँड डाऊन करा. म्हणजे अखडलेले जे स्नायू आहेत ते मोकळे होतील. छान. थोडीशी मुवमेंट झाल्यानंतर थांबायचं. मग पाय सरळ करायचे. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे मिटून घेऊया. श्वासाची जाळी. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्ती मनापासून वंदन करूया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास घेऊन घेताना या सृष्टीतली चैतन्य शक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय. आणि संथ गतीने श्वास सोडताना आपल्यामध्ये असलेली नकारात्मक भावना, नकारात्मक विचार या श्वासासोबत बाहेर सोडतात. अजून एक आवर्तन. यथाशक्ती श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने सोडूया. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. करणार आहोत आपण 3 आवर्तनं संपूर्ण योगिक श्वसनाची. अकार, उकार आणि मकारासहित. अकार करताना आपली जाणीव उदर भागाकडे, उकार करताना पूर भागाकडे आणि मकार करताना स्तंभ भागाकडे. ॲब्डोमिनल, थोरॅसिक आणि क्लॅव्हिकल अशा 3 प्रकारे आपण योगिक श्वसन करणार आहोत. पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना तुमचं पोट बाहेर येत आहे. छातीचं प्रसरण होत आहे आणि खांदे कानाच्या दिशेला वर चालले. आणि श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित उच्चार करूया. अजून एकदा यथाशक्ती श्वास भरून घ्या. श्वास सोडताना अ, उ, म उच्चार एकत्रित. एक छोटीशी ट्रिक सांगते तुम्हाला. जेव्हा आपण हे उच्चार करतो, अ चा उच्चार केल्यानंतर जेव्हा आपण उ चा उच्चार करतो, तो थोडासा लांबवायचा अ च्या उच्चारापेक्षा. आणि जेव्हा आपण मकार करतो, म चा उच्चार, तो उकारापेक्षा अजून थोडासा लांबवायचा. अशा प्रकारे आपण हे पुढचं जे शेवटचं आवर्तन आहे ते करूया. एक यथाशक्ती श्वास भरून घ्या. श्वास सोडत उच्चार. काही सेकंद शांत. संपूर्ण आंतरिक सजगता करणार आहोत आपण अनुलोम विलोम प्राणायामाची 5 आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी अंगठ्याने सहज बंद. डोळे अलिगद मिटलेले आहेत. चेहरा शांत आहे.
कपाळावर कुठल्याही प्रकारची आठी नाही. पाठीचा कणा सरळ. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. हे झालं आपलं एक अवर. दुसरं, डावीने खोलवर दीर्घ पूरक. इनहेल फ्रॉम लेफ्ट नॉस्ट्रेल. डावी बंद. एक्झेल फ्रॉम राईट नॉस्ट्रेल. उजवीने रेचक. इनहेल फ्रॉम राईट. उजवीने पूरक. राईट. उजवी बंद. आणि डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. लास्ट राउंड. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान होतोय. आपली जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. शरीर मन समतोल करणारा अनुलोम विलोम, अल्टरनेट ब्रीदिंग. या सगळ्याचा आपल्या श्वसन मार्गावर काही परिणाम झालाय का? आपली अंतरिक सजगता वाढलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊया. आता आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. ज्यांना डिप्रेशनचा त्रास आहे, एन्झायटीची कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट चालू असतील, त्यांनी मात्र भ्रामरी प्राणायाम करताना काळजी घ्यायची आहे किंवा अवॉइड करायचं आहे. भ्रामरी प्राणायामामुळे आपली स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते. त्याचबरोबर आपलं हे जे भ्रमरगुंजन आपण करतो आणि हा प्राणायाम निद्रा नाशासाठी, ज्यांना रात्री झोप लागत नाही त्यांच्यासाठी हा प्राणायाम प्रिव्हेंटिव्ह आहे आणि त्याचबरोबर उपचारात्मक सुद्धा आहे. डोळे मिटून घेऊया. आता सगळ्यांनी आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक. आणि रेचक करताना भ्रमरगुंजन, जसं बर्ड हमिंग करतं त्याप्रमाणे आपल्याला रेचक करायचंय. आता हे भ्रमरगुंजन तुमच्या ओंकारातल्या मकाराप्रमाणे असेल. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. काही क्षण शांत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्यायचे आणि पाठीवरती विश्रांती द्यायचे. आपण क्विक रिलॅक्सेशन आज करणार आहोत. QRT टेक्निक, जे तुम्ही कधीही ऑफिसमध्येही करू शकता. तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल, खूप जास्त दमल्यासारखं वाटतंय, कोविडल्यासारखं वाटतंय, अशा वेळी तुम्ही हे QRT म्हणजे क्विक रिलॅक्सेशन टेक्निक करू शकता. ठीक आहे. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. ज्यांना सोफ्यावर बसून करायचं असेल तर ते तसंही करू शकता. तुम्हाला ज्या स्थितीमध्ये जमेल त्या स्थितीमध्ये करायचंय. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स असेल. जर कोणी सोफ्यावर बसलं असेल तर संपूर्ण शरीर जे आहे ते रिलॅक्स करायचंय. पायामध्ये अंतर घ्यायचंय. मान मागे सेम सोडायचे. शक्यतो पाठीवर पडून करण्याचा प्रयत्न करा.
खूप छान वाटतं, खूप रिलॅक्स वाटतं जेव्हा आपण हे करतो त्यावेळेला. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला संपूर्ण शरीर आवळून घ्यायला सुरुवात करायची. म्हणजे अगदी पावलापासून ते आपल्या चेहऱ्यापर्यंतचे सगळे स्नायू आपण टाईट टाईट करायला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी आपले दोन्ही पाय जोडून घ्या, हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि दोन्हीही हातांच्या मुठी घट्ट वळवून घ्या. आणि आता आपला सगळे जे आपले जॉईंट्स आहेत शरीरामधले, पेशी आहेत, ग्रंथी आहेत, त्या सगळ्या आपण टाईट करायला सुरुवात करणार आहोत. तर सुरुवात आपण पावलापासून करूया. आपले दोन्हीही पावलं टाईट करा, आपल्या अँकल जॉईंट्स टाईट करा, काफ मसल्स टाईट करायचे, नी जॉईंट्स टाईट करायचे, टाईट करायचे, थाय मसल्स टाईट, हिप जॉईंट टाईट करायचे, एकदम टाईट टाईट टाईट. आपलं पोट आवळून घ्यायचं आहे, आपला पाठकणा आवळून घ्यायचा आहे, जास्तीत जास्त टाईट, छातीचा भाग टाईट, वर असलेले आपले दोन्ही हात, दंड, कोपरं, मनगट, हाताच्या मुठी टाईट टाईट टाईट, गळ्याचे स्नायू टाईट करायचे आहेत, दातावर दात गच्च मिटून घ्यायचे आहेत, टाईट डोळे गच्च मिटून घ्यायचे आहेत, संपूर्ण शरीर टाईट 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 एकदम आवळून 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 घ्यायचं आहे आणि रिलॅक्स. हाताच्या मुठी सोडून द्या, हात तसेच ठेवा. आपण अजून एकदा हीच कृती करणार आहोत. हात तसेच डोक्याच्या दिशेने वर नेऊन थोडेसे रिलॅक्स करायचे. खांदे रिलॅक्स, कोपरं रिलॅक्स, चेहरा शांत आहे. थोडंसं रिलॅक्स 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 व्हायचं. आणि पुन्हा एकदा आपण संपूर्ण शरीर आवळून घ्यायला सुरुवात करूया. पायामध्ये डिस्टन्स झाला असेल तर पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत, हात डोक्याच्या दिशेने वर आहेत आणि पुन्हा पावलापासून आपल्या वर असलेल्या हाताच्या मुठीपर्यंत सगळं शरीर टाईट करायला सुरुवात करा, आवळून घ्यायला सुरुवात करा. पावलांची बोटं, घोटा, बोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग टाईट करायचा आहे, बोटाचा भाग टाईट करायचा आहे, आवळून घ्यायचा आहे, आवळून घ्यायचा आहे, पाठकणा आवळून घ्यायचा आहे, छातीचा भाग आवळून घ्यायचे, आपले दंड, कोपर, मनगट, हाताच्या मुठी आवळून घेतोय, घट्ट 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 टाईट करतोय. डोळे गच्च मिटलेले आहेत, एकदम टाईट करायचंय, संपूर्ण शरीर टाईट 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 टाईट. आपण अख्खा जोर लावलाय हे सगळं टाईट करायला. आणि रिलॅक्स. हात खाली घ्यायचे आहेत, पायामध्ये अंतर घ्यायचंय, हाताची मुठी सैल सोडायच्या आहेत, आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये. आता सगळ्यांनी नाकाने एक श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्या. आपला सगळा तणाव आपण ह्या श्वासासोबत बाहेर सोडलाय आणि आपण जमिनीच्या दिशेने अजून सैलसर वाहूलेले आहोत. श्वासाची जाणीव, श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे लक्ष द्या. आपली जाणीव आपल्या नाकाच्या ठिकाणी घेऊया, नाकाचा शेंडा. श्वास घेताना होणारा थंड हवेचा स्पर्श आणि श्वास सोडताना होणाऱ्या उबदार हवेचा स्पर्श. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. खूप छान आणि खूप बरं वाटतंय. स्वतःप्रती एक कृतज्ञता भाव, आपल्या संपूर्ण शरीराप्रती एक कृतज्ञता भाव. आज माझ्याजवळ जे काही शारीरिक मानसिक आरोग्य आहे ते अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. आणि यासाठी मी परमेश्वराची सदैव ऋणी राहील. परमेश्वराने मला हे सुंदर शरीर दिलंय, मन दिलंय, त्याची देखभाल करणं, त्याचं आरोग्य उत्तम ठेवणं हे माझ्या हातात आहे. आणि यासाठी मी योग्य अशी साधना करत आहे. स्वतःला मनापासून थँक्यू. मी श्वास घेताना या निसर्गातली सकारात्मक ऊर्जा, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझ्या मनामधली सगळी निगेटिव्हिटी, माझ्या सगळ्या चिंता, काळजी, दुःख, भीती या श्वासासोबत मी बाहेर सोडत आहे.
मला खूप छान आणि खूप बरं वाटतंय. माझा आत्मविश्वास वाढत चाललाय. मी शरीराने मजबूत आहे आणि मनाने खंबीर आहे. मी सदैव आनंदी असणार आहे. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आणि सावकाशपणे या स्थितीतून बाहेर येण्यासाठी डाव्या कुशीला वळायचं आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाशपणे. दोन्ही हात जोडून शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक ओमच्या पूर्वी. आपला राग, द्वेष, अहंकार सगळे नकारात्मक विचार आपण या ओमच्या चरणी सोडून देत आहोत आणि प्रचंड पॉझिटिव्हिटीने आणि आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश कमरेतून सरळ होऊया. दोन्ही हात खाली. हातांच्या पायापर्यंत घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. अवकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपण हजर राहिल्यामुळे आपला आजचा वर्ग संपन्न झाला. त्याबद्दल धन्यवाद. भेटणार आहोत आपण सोमवारी सकाळी 5:50. धन्यवाद. शुभ दिवस. चांगला क्लास झाला. म्हणजे काय सर, काय बोललात तुम्ही? आजचा वर्ग तुम्ही खरंच म्हणजे छानच घेतला. म्हणजे तुम्ही इतके एंटरटेन म्हणजे असं उत्साही दिसत होत की आमची आमचं नॉनव्हेजच काढून घेतलं. फार चांगलं झालं. म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह झाला आणि चांगलं झालं. येस. धन्यवाद. अजून जर तुम्हाला कुठल्या म्हणजे जास्त एखादी संकल्पना हवी असेल तर मला सांगा, मग मी त्याप्रमाणे घेत जाईल. आमच्या याच्याकडे जरा लक्ष देत जा. आमच्या हो शुअर ना. हो, असतंच लक्ष. करते का नाही व्यवस्थित म्हणजे हे हो, थोडंसं फ्लेक्झिबिलिटी म्हणजे जो फॉरवर्ड बेंचचे जे आपले आहेत आसनं, ती थोडीशी अजून थोडासा ट्राय व्हायला पाहिजे. जसं की मागच्या वेळेला जी आपण योग मुद्रा केली होती, तर तिथे थोडंसं अपेक्षित होतं की अजून डोकं तुझं खाली जाईल असं मला वाटत होतं. पण अजून थोडासा ट्राय करू. जे लुझनिंग एक्सरसाइज आहेत जे आपण करतो नेहमी, जसं की आता आपण पाय वरती घेतो 90 डिग्री वगैरे, तर त्याच्यामुळे काय होतं की तुमचा कोर मसल जो आहे म्हणजे आपला जो पोटाचा भाग आहे तो अजून चांगला बिल्डअप व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपला बॅलन्स चांगला राहतो. मग तो जर आपला छान बिल्डअप असेल ना, तर मग ही जी फॉरवर्ड बेंडची आसनं आहेत ती करणं सोपं जातं. म्हणजे जिथे कपाळ जायला पाहिजे पूर्णपणे जमिनीवर ते करणं सोपं जातं. आज जे ऋषभासन केलं त्याच्यामध्ये छान झालं होतं तुझं. म्हणजे तू पुढेपर्यंत गेली होतीस. कपाळ तुझं जवळजवळ पोचलं होतंच जमिनीपर्यंत. तर अशी काही ऍडव्हान्स आसनं आहेत. आता पुढे आपल्याला समजा हलासन करायचंय किंवा पुढे टॉप्सी टर्वे आसनं येणार आहेत नेक्स्ट वीक मध्ये, तर ते करण्यासाठी तुमचे कोर मसल्स चांगले पाहिजेत, फ्लेक्झिबल पाहिजेत. मग आपल्याला ते पाय वर घेणं, तिथे बॅलन्स करणं हे सोपं जाईल. तर त्यासाठी ज्या ट्रिक आहेत कशा करायच्या ते मी तुम्हाला आधी सांगेन आणि मग घरी तशी प्रॅक्टिस करायची आणि त्यानंतर मग ती आसनं जी आपल्याला अधिक सोपी जातात, जी स्त्रियांसाठी अतिशय महत्वाची, जी टॉप्सी टर्वे काही आसनं आहेत ती आपण नेक्स्ट वीक मध्ये घेणार आहोत. आणि ती अजून चांगली होण्यासाठी कशी ट्रिक वापरायची ते पण मी त्यावेळेला सांगेन. हा, आणि अजून प्रॅक्टिस अशीच चालू ठेवा. एकच महिना करून सोडू नका देऊ. मला असं वाटतं पप्पा जवळजवळ वर्षभर प्रॅक्टिस करतायत, तर तू पण तसंच कर आणि नक्कीच खूप चांगला फायदा होईल बॅडमिंटनसाठी सुद्धा, कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी सुद्धा. ओके. आमच्या मला एक करायचं होतं. लक्ष दिलं तरच ती पुढच्या महिन्यात हे करेल, नाही तर तुझं तो कर म्हणाल. त्याच्यामुळे ज्या ज्या म्हणजे तिची जी काही
असणं चुकत असतील त्या वेळेला तिला हे करा, म्हणजे शुअर सावध सर. करा किंवा जागे करा. नक्की नक्कीच. हो सर. ठीक आहे मॅडम, थँक्यू. येस, धन्यवाद.